नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या पाठामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या पाठामध्ये आपण 40वा आणि 41वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. काल आपण वाचलेल्या 38व्या आणि 39व्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं की शरीरामधल्या 6 चक्रांमध्ये ललितांबिकेचा वास कसा कसा आणि कुठे कुठे आहे. आजच्या या 2 श्लोकांमध्ये असं म्हटलंय की या 6 चक्रांवर जणू काही ती राज्य करतेय. वीज जशी एखाद्या तारेमधून जावी आणि त्या तारेला भारित करून टाकावं, तसं या 6 चक्रांमधून ती विजेसारखी जाते आणि अशा पद्धतीनं ती राज्य करते. आणखीन कुठली विशेषणं देवीसाठी वापरली आहेत तर शिवशक्ती मिलन जिला प्रिय आहे अशी ती आहे. कुंडलिनीचा उल्लेख या श्लोकामध्ये आलाय आणि वेटोळ्यांच्या स्वरूपामध्ये ती आहे म्हणून तिला कुंडलिनी असं म्हटलंय. आणि ती कमळासारखी नाजूक आहे. ती भवाची म्हणजे शंकराची पत्नी आहे म्हणून तिला भवानी म्हटलंय. पण त्याच वर्णांचा वापर करून भावनागम्या म्हणजे भावनेनी अगम्य असणारी, कल्पना किंवा विचारांनी जिला जाणता किंवा गाठता येत नाही अशी असंही तिला म्हटलंय. भद्रप्रिया म्हणजे शुभ गोष्टींची आवड असणारी असं तिला म्हटलंय. परोपकाराची मूर्ती म्हटलंय. भक्तांना समृद्धी देणारी असंही तिला म्हटलंय. तर असं ललितांबिकेचं वर्णन ज्यामध्ये आहे असा 40वा आणि 41वा श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. आपल्या पाठाची सुरुवात आपण ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापेन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत् परामंबिकां. 40वा श्लोक असा आहे. तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी. हा 40वा श्लोक आता 4 पादामध्ये विभागून आपण म्हणूया. तडिल्लता समरुचिः, तडिल्लता समरुचिः, तडिल्लता समरुचिः, तडिल्लता समरुचिः, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता, षट्चक्रोपरि संस्थिता, षट्चक्रोपरि संस्थिता, षट्चक्रोपरि संस्थिता, षट्चक्रोपरि संस्थिता, षट्चक्रोपरि संस्थिता. तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता. महाशक्तिः कुंडलिनी, महाशक्तिः कुंडलिनी, महाशक्तिः कुंडलिनी, महाशक्तिः कुंडलिनी, महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, विसतंतु तनीयसी, विसतंतु तनीयसी, विसतंतु तनीयसी, विसतंतु तनीयसी. महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी. आता संपूर्ण श्लोक आपण 5 वेळा म्हणूया. तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता महाशक्तिः कुंडलिनी विसतंतु तनीयसी, तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता
महाशक्तिः कुण्डलिनी विसतन्तुतनीयसी तडिल्लता समरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता महाशक्तिः कुण्डलिनी विसतन्तुतनीयसी. आता 41वा श्लोक आपण वाचूया. भवानी भावना गम्या भवारण्यकुठारिका भद्रप्रिया भद्रमूर्तिः भक्त सौभाग्यदायिनी. या दुसऱ्या ओळीमध्ये भद्रमूर्तीही आणि भक्त सौभाग्यदायिनी असं विभाजन आपण केलं. एकत्र म्हणत असताना मात्र भद्रमूर्तीर भक्त सौभाग्यदायिनी असं आपण म्हणणार आहोत. आणि 2 तुकड्यामध्ये श्लोक म्हणू तेव्हा भद्रप्रिया भद्रमूर्तीही आणि भक्त सौभाग्यदायिनी असं विभाजन होईल. आता या श्लोकाचे पहिल्या ओळीचे पहिले 2 पाद आधी म्हणू. भवानी भावना गम्या 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 भवारण्यकुठारिका 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 भवानी भावना गम्या 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 भवारण्यकुठारिका भद्रप्रिया भद्रमूर्तिः भद्रप्रिया भद्रमूर्तिः भद्रप्रिया भद्रमूर्तिः भद्रप्रिया भद्रमूर्तिः भद्रप्रिया भद्रमूर्तिः भक्त सौभाग्यदायिनी भक्त सौभाग्यदायिनी भक्त सौभाग्यदायिनी भक्त सौभाग्यदायिनी भक्त सौभाग्यदायिनी भद्रप्रिया भद्रमूर्तिः 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 भक्त सौभाग्यदायिनी. आता 41वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. भवानी भावना गम्या भवारण्यकुठारिका भद्रप्रिया भद्रमूर्तिर्भक्त सौभाग्यदायिनी 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 भवानी भावना गम्या भवारण्यकुठारिका भद्रप्रिया भद्रमूर्तिर्भक्त सौभाग्यदायिनी. अशा प्रकारे आज आपण 40वा आणि 41वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात भेटूया या पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.